वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वंदे पार्वती परमेश्वरौ. असं त्या विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे, त्याचे आशीर्वाद मागितलेले आहेत. त्याच्यानंतर या शिवशक्तीला, प्रकृती पुरुषाला, जे या सृष्टीमध्ये समरस झालेले आहेत किंवा त्यांच्या मिलनातूनच या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, अशा त्या शिवशक्तीलाही वंदन करत आहे. आपण सर्व जाणकार श्रोते आपल्यातल्या अंतरात्म्यालाही वंदन करत आहे, आपलेही आशीर्वाद मागत आहे. आणि आजच्या संख्या आणि संज्ञा या मालिकेतल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. उपनिषदामध्ये असा एक मंत्र आहे, अनेक उपनिषदामध्ये, पण कठोपनिषदामध्ये हा विशेषतः मंत्र आला आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. असं जे वाक्य आहे, असा जो मंत्र आहे, त्याचाच अर्थ आपण आज थोडासा समजावून घेणार आहोत आणि नंतर आपल्या संख्या याच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. सूर्य, चंद्र किंवा विद्युत, वीज जी चमकते, किंवा पृथ्वीवरचा अग्नी, ह्याच्यापैकी हे सगळे कशाला तरी प्रकाशित करतात. सूर्यामुळे प्रकाश मिळतो ही खरी जरी गोष्ट असली, सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राचा शीतल प्रकाश आहे, वीज चमकली की आपल्याला त्या विजेच्या क्षणभराच्या प्रकाशामध्ये कितीतरी वस्तू झळकून उठतात, किंवा अग्नीमुळे प्रकाश मिळतो. हे जरी खरं असलं तरी त्या आत्मतत्वाला, त्या स्वयंप्रकाशी आत्म्याला मात्र ह्याच्यापैकी कोणीही प्रकाशित करू शकत नाही. उलट त्याच्या प्रकाशामुळेच ह्यांना सगळ्यांना प्रकाश पुरवठा होतो. प्रकाशाचा पुरवठा करणारा तोच आहे. तमेव भांतम अनुभाती सर्वम. त्याच्या प्रकाशामुळेच हे सगळं अनुभाती, अनु म्हणजे पाठोपाठ ते प्रकाशित होतात. तस्य भासा सर्वमिदम विभाती. त्याच्या प्रकाशामुळेच या सगळ्या वस्तू, तुम्ही, आम्ही, हे पुस्तक, हे सगळं आपल्याला जे दिसतं आहे, हे जे विश्वदृश्य आहे, हे सगळं त्याच्या प्रकाशामुळेच दिसतं आहे. म्हणजे खरंच आहे, सगळ्यात खरं म्हटलं तर ह्या स्वयंप्रकाशी आत्म्याचा जो दिव्य प्रकाश आहे, म्हणजेच ही आपली सृष्टी आहे, हे विश्व आहे. अनेक उपनिषदामध्ये खरं हा मंत्र आलेला आहे. हा अतिशय अर्थगंभीर असा हा मंत्र आहे आणि ह्या मंत्रामध्ये त्याचं प्रकाशित्व सगळं आपल्या समोर स्पष्ट होतं. प्रकाश या शब्दाचाच अर्थ काय आहे? आधी मूळ धातू आहे काश धातू आहे. काश याचाच अर्थ प्रकाशणे. काय प्रकाशते? तर काश याचा अर्थ चमकणे, चकाकणे, प्रकाशणे. आणि त्याला पुन्हा प्र हा उपसर्ग लावला आहे. प्र ह्याचा अर्थ प्रकर्षाने, प्रॉमिनंटली. अगदी त्याच्यामुळेच हे फक्त सगळं विश्व प्रकाशित होतं, असा जर का अर्थ घेतला तर तो आत्मप्रकाश आहे, तो स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे कसं आहे बघा, प्रकाश याचा तर अर्थ पाहिलाच, पण प्रकाशाला आपण नेहमी बाहेरनं पुरवठा करत असतो. पण हा कसा आहे? परमात्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. स्वयं याचाच अर्थ सहज, कोणत्याही प्रयत्नाशिवाय, कोणत्याही बाह्य उपाधीच्या शिवाय, विना कष्ट, सहज आपणहून, म्हणजे स्वयं. म्हणजे आपण म्हणतो ना, स्वयंभू, इथे लिंग आहे, स्वयंभू मंदिर आहे, स्वयंभू मूर्ती आहे. स्वयंभू म्हणजे स्वतः तयार झालेली. तसाच हा स्वयंप्रकाशी आत्मा आहे. त्याला प्रगट होण्यासाठी दुसऱ्या कोणाच्याही मदतीची, बाहेरच्या उपाधीची काहीच गरज नसते. उलट त्याच्यामुळे सगळ्या ज्या आपल्याला प्रकाशित वस्तू दिसतात त्या त्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित होतात. म्हणजे बघा, आपण देवासमोर निरंजन लावतो, समई लावतो, किंवा मेणबत्ती लावतो, किंवा इलेक्ट्रिकचा दिवा असेल, टॉर्च असेल, दिवाळीमध्ये आपण अगदी लाईटिंग करतो, रोषणाई करतो, किंवा इतर कितीतरी गोष्टी आपल्याला प्रकाशाच्या माहिती आहेत. पण ह्या सगळ्याला बाहेरनं पुरवठा करावा लागतो. म्हणजे बॅटरीमध्ये सेल लावावे लागतात. ते इलेक्ट्रिकचा बल्बसुद्धा इलेक्ट्रिसिटीमुळे लागू शकतो. किंवा समई असेल, निरांजन असेल, ह्याच्यामध्ये तेल, कापूस, वात घालावी लागते.
इथे या स्वयंप्रकाशी आत्म्याला मात्र बाहेरनं काहीच पुरवावं लागत नाही, तोच सगळ्यांना ही शक्ती पुरवतो. अहो एवढंच कशाला, तर आपल्याला संध्याकाळ झाली, अंधार झालाय, आता दिवा लावावा अशी जी जाणीव होते ना, म्हणजेच आपल्या बुद्धीमध्ये जो प्रकाश पडतो तोही त्यांनीच तर पुरवलेला आहे. आपल्याला कळलंच नसतं तर, जर का या बुद्धीमध्ये प्रकाशच पडला नसता तर, म्हणजे या सगळ्यासाठी त्याचीच आवश्यकता आहे. तो आहे म्हणून हे सगळं विश्व दृश्य आहे, दिसतं आहे. म्हणजेच आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकणारी सुद्धा ती दिव्य ज्योतीच आहे. अगदी शास्त्रज्ञसुद्धा बघा ना, न्यूटनला शोध लागला, त्यांनी पूर्वी काही सफरचंद पाहिलं नव्हतं का झाडावरनं खाली पडताना? पाहिलं असेल, पण त्याला तेव्हा ते क्लिक झालं. जेम्स वॅटला वाफेच्या इंजिनाचा शोध लागला तेव्हा त्याला ते बुद्धीमध्ये प्रकाश पडला. म्हणजे जेव्हा क्लिक होतं, प्रकाश पडतो, तेव्हाच एखादा शोध लागू शकतो. आणि हा प्रकाश पाडणारा, ही बुद्धी देणारा, हा ज्ञानाचा प्रकाश देणारा कोण आहे? तर तो परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर. असाच आपल्या सगळ्या त्याच्याचमुळे या सगळ्या वस्तू प्रकाशित होतात. म्हणजेच ही संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिली आहे ती जाणीव आहे. जाणीव शब्द तर आपण नेहमीच वापरतो. जाणीव ह्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. हा कॉन्शियसनेस म्हणजे काय, तर हाच आहे तो ज्ञानाचा प्रकाश. ही जी जाणीव आहे ना, ही चिन्मय आहे, चैतन्यमय आहे. आणि म्हणून तिचा सहज धर्म काय आहे, तर जाणणे हा तिचा सहज धर्म आहे. ही जाणीव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे, पण कुठे कुठे ती कमी अधिक प्रमाणामध्ये विस्तारलेली आहे. जशी जाणीव कमी अधिक प्रमाणात असेल तसंच त्या व्यक्तीमध्ये त्या जाणीवेचा प्रकाश कमी जास्त असतो. आणि त्यालाच आपण म्हणतो की बुद्धीचा स्तर यांचा जास्त आहे, यांचा कमी आहे. म्हणजे हे बुद्धीचा स्तरसुद्धा या जाणीवेच्या प्रकाशावरच सगळा अवलंबून असतो. ज्या मानाने ज्ञानाचा प्रकाश विशाल असेल आणि तोच विशाल प्रकाश जेव्हा सर्वव्यापी होतो, म्हणजे मागेसुद्धा मी म्हटलं होतं की हा प्रकाश जो आहे, हे जे सर्वव्यापित्व आहे, हे विस्तारत जातं. ह्याचा परिघ आहे ना, तो रुंदावत जातो. आणि मग अशी एक स्टेज येते की सर्कल विदाऊट सर्कम्फरन्स, परिघाशिवाय वर्तुळ. माहिती आपल्याला, परिघच नाही ज्या वर्तुळाला, अशी स्थिती येते. असं जेव्हा सर्व व्यापिकत्व येतं तेव्हा ही जाणीव विस्तारत 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 अशी जाते की त्या जाणीवेसाठी ज्ञेय हे वेगळेपणाने उरतच नाही. बघा हां, आपण काहीतरी जाणतो, मला हा ग्रंथ समजून घ्यायचा आहे, मला हे वस्तू समजून घ्यायची आहे, मला हा प्रोजेक्ट समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी ज्ञेय असतं, जाणून घेण्यायोग्य अशा काहीतरी वस्तू असतात. पण एकदा ही सर्वव्यापी जाणीव आपल्यामध्ये भरून राहिली आणि ही व्यापक झाली की जाणायचं वेगळं काही उरतच नाही. किंवा गीतेमध्येच म्हटलं, यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. ज्ञातव्य असं काही वेगळं उरतच नाही. स्वतःच स्वतःला ही जाणीव प्रकाशित करते, विस्तारित करते. हा आत्मा प्रकाशित करतो, सगळ्या गोष्टी प्रकाशित करतो, पण त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे एका अभंगात म्हटले बघा, रवी शशी अग्नी नेण तिजा रूपा. रवी शशी अग्नी हे कोणीही त्या रूपाला जाणत नाहीत, त्या परब्रह्म स्वरूपाला हे कोणीही जाणत नाहीत, कारण हे सगळे त्याच्या नंतरचे आहेत. किंवा गीतेत सुद्धा म्हटलं आहे ना, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. त्याला कोणीच भासमान करू शकत नाही. असा जो आहे तो असा परमात्मा आहे. तो कसा आहे, तो एकमेव द्वितीय असा आत्मा आहे. आणि त्यांनीच ही अनेक रूपं धारण केलेली आहेत. म्हणजे बघा हां, समुद्राच्या लाटा समुद्रामध्येच उत्पन्न होतात, समुद्रामध्ये स्थिर राहतात आणि समुद्रामध्येच विलीन पावतात. हे विश्वसुद्धा त्याच्याच स्फुरणाने उत्पन्न झालं आहे, त्याच्यामुळेच ह्याची स्थिती आहे आणि त्याच्यामध्येच पुन्हा याचा लय आहे. हा सगळं म्हटलं ना, तर हा परमात्म्याचा खेळ आहे. ही सगळीच त्याची लीला आहे आणि या लीलेवर हे संपूर्ण विश्व चाललेलं आहे. पण माणूस असा आहे की त्याला त्याची जिज्ञासा शांतच बसवू देत नाही. माणसाला त्याची जिज्ञासा कधीच शांत बसू देत नाही. आणि म्हणून मग तो माणूस कशाचा शोध लावायला बघतो.
म्हणजे जेव्हा आकाशाकडे माणसाने पाहिलं तेव्हा त्याला पहिल्यांदा सूर्य दिसला, म्हणजे एका विशिष्ट दिशेला उगवणारा एक लाल गोळा दिसला. त्याला त्यांनी नाव दिलं सूर्य. नावामध्ये सुद्धा गंमत आहे. सू म्हणजे सुद्धा उत्पन्न करणे. या सूर्य नाव दिलं, चंद्र नाव दिलं, अशी ही नावं दिली. तशीच त्यांनी नक्षत्रांना सुद्धा नावं दिली. त्या नक्षत्रांचाही अभ्यास करणार आहे. आता ही सगळी झाली ज्ञानी पुरुषाची दृष्टी. पण आपल्यासारख्या सामान्यांनी काय करायचं? हा परमेश्वराचा खेळ तर आम्हाला काही कळतच नाही बाबा. इतकी व्हरायटी आहे या विश्वामध्ये, इतकी व्हरायटी आहे. म्हणजे बघा मग आपण काय करायचं? या विश्वामध्ये आपल्याला जर का वावरायचं असेल तर आपल्या जीवनात ज्या ज्या काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतात त्या सगळ्या त्या परमात्म्याच्याच इच्छेने घडत आहेत ह्याची मनाशी पक्की खूणगाठ बांधायची. आणि या जगाला चालवणारी एक सत्ता आहे आणि ती ज्ञानमय आहे आणि तिच्या हातून कधीही चूक घडत नाही. चूक घडते ती माणसाच्या हातनं, परमेश्वराच्या हातनं चूक घडत नाही. त्यामुळे आपल्यावर संकट आली तरी ती आपल्या भल्यासाठीच आहेत, आपल्या कल्याणासाठीच आहे असं मानायचं आणि त्या मार्गाने चालायला लागायचं. दुसरा मार्ग असा आहे की जर हे संपूर्ण विश्व म्हणजे त्या आत्म्याचाच जर का विलास असेल तर आपणही त्या विलासाचीच एक तऱ्हा आहोत, त्याच्याच हातातलं एक प्यादं आहोत, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मग आपल्या जीवनाकडे आपण खेळ म्हणून बघायचं, एक लीला म्हणून बघायचं, एक क्रीडा म्हणून बघायचं. आणि खेळ म्हटला की कधी हार आहे, कधी जीत आहे, कधी यश आहे, कधी अपयश आहे. दोन्ही तात्पुरतीच आहेत. यशही कायम टिकणारं नाही किंवा अपयशही कायम टिकणारं नाही. पण हा खेळ जरी झाला तरीसुद्धा तो मनापासून खेळायचा आहे. म्हणजे तो डाव आपल्या अंगावर येऊ द्यायचा नाही. म्हणून खेळाच्या नियमाप्रमाणे त्याच्यात यश मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आणि मग होईल तसं होऊ द्यायचं. प्रयत्न 100% आपल्याकडनं जेवढं करता येईल तेवढं करायचं. पण फायनल रिझल्ट काय आहे तो त्याच्या हातात आहे. कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल, असंच करायचं. जे लाभेल ते खिलाडूपणाने स्वीकारायचे. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा असं वागता यायला पाहिजे. आता भगवंत हा सगळा खेळ खेळतो पण तो कशात अडकत नाही. आपल्यालाही जर भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर तसंच वागायला पाहिजे, कशातही अडकायचं नाही. जिंकलो तरी ठीक आहे, हरलो तरी ठीक आहे, सगळ्याचा आनंदाने स्वीकार करायचा. म्हणजे मग आपल्याला आत्मानंदही मिळेल, सुखही मिळेल आणि शांतीही मिळेल. पण माणूस कसा आहे, तो जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नाही. सगळीकडे तो अगदी काय म्हणतात सूक्ष्म दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो. या सृष्टीचा व्यापार कसा चालला आहे, हे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र कसे उगवत आहेत, इकडेही तो बघत असतो आणि आपल्या शरीराकडे सुद्धा तो त्रयस्थपणाने बघण्याचा प्रयत्न करतो. शरीर तरी बघा ना, काय उत्तम यंत्र बनवलेलं आहे. या एक साधं माणसाचं शरीर घेतलं आणि अभ्यासाच्या दृष्टीने जर का त्याला पाहायला गेलो तर त्याची रचना बघा, त्याच्यातली गुंतागुंत बघा, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये उत्तम असं नियोजन आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. हे इतकं सुंदर यंत्र त्यांनी बसवलेलं आहे, हे बघून आपल्याला खरं तर नवलच वाटतं. आता बघा ना, आपण म्हणतो की बुद्धीचं स्थान कुठे आहे आपल्या शरीरामध्ये, तर मेंदूमध्ये आहे. पण जर का हा मेंदू काढून पाहिला तर हे नुसतं अस्थि नाही आहेत, मांसाचा नुसता गोळा आहे, हा नलिकांचं नुसतं जाळं आहे. म्हणजे ह्याच्यात ही बुद्धी तरी निर्माण कशी होते? विचार करायला गेलं तर त्याच्या कल्पकतेचं, त्याच्या योजकतेचं आपल्याला आश्चर्य वाटतं. बरं, प्रत्येक माणसाची बुद्धी वेगळी, प्रत्येक माणसाचं रूप, रंग, नाक, डोळे सगळं काही वेगळं आहे. म्हणजे एवढ्या अब्जावधी माणसामध्ये त्यांनी किती परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स करून ठेवलेली आहेत. एक माणूस काही दुसऱ्यासारखा नाही. अहो, आपल्याला झेब्रे सगळे सारखे वाटतात, पण झेब्र्यांच्या पट्ट्यामध्ये सुद्धा फरक आहे. प्रत्येक झेब्रा हा दुसऱ्या झेब्र्याहून वेगळा असतो. अहो, एवढंच कशाला, तुमच्या आमच्या हातावरच्या रेषा आहेत, एक रेषा काही दुसऱ्या माणसाच्या रेषेसारखी नाही आहे. किती कमाल, किती नमुने आहेत त्याच्याकडे, या परमेश्वराकडे किती नमुने आहेत. आणि हे सगळं पाहिलं की त्याच्या अफाट आणि भव्य अशा उदात्त शक्तीची ओळख पडते. आणि पुन्हा या शक्तीचा सगळा अंमल आहे तो सगळा व्यवस्थित चालला, शिस्तशीर चाललेला आहे. त्याच्यामध्ये अनुशासन आहे, ऑर्डर आहे, कुठेही चूक नाही आहे. हे सगळं पाहिल्यावर आपण नतमस्तकच होऊ शकतो.
भगवंताची ही करणी आहे ती अगाध आहे, अतर्क्य आहे, प्रचंड आहे आणि म्हणून तिच्याशी आपणच मिळतं जुळतं घ्यायला पाहिजे. त्याच्या विरुद्ध जाऊन जाता कामा नये. त्याच्यापुढे नमतं घ्यायला पाहिजे, भिवून वागायला पाहिजे, तिचा आदर करायला पाहिजे. ती शक्ती जी आहे तिचा आदर करायला पाहिजे. याची जाणीव आमच्या पूर्वजांना होती. आमच्या सगळ्या ऋषींनी या शक्तीची स्तुती केली आहे आणि तिच्यासाठी सूक्त गायली आहेत. पर्जन्य सूक्त आहे, उषा सूक्त आहे, अग्निसूक्त आहे, इंद्र सूक्त आहेत, अशी अनेक सूक्त आहेत. अशाच या विशाल आकाशात दिसणाऱ्या ग्रह, नक्षत्र, तारका समूह यांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यांचा भ्रमणकाळ कसा आहे, त्यांची भ्रमण कक्षा कुठली आहे याचाही अभ्यास केला आणि त्यांनी हेही शोधून काढलं की ग्रह वेगळे, तारे वेगळे, नक्षत्र वेगळी. न क्षरती इति नक्षत्र अशी 27 नक्षत्र आहेत. सूर्यचंद्राचा तर शोध त्यांनी लावलाच की काय, कशाला सूर्य म्हणायचं, कशाला चंद्र म्हणायचं, कशाला नक्षत्र म्हणायचं. आता नक्षत्र किती आहेत तर नक्षत्राणामहम शशी असं विभूती योगामध्ये वर्णन आहे. अशी 27 नक्षत्र आहेत. आपण संख्यांचा अभ्यास करतो आहे म्हणून आज 27 नक्षत्र काय आहेत तीही बघणार आहोत. 27 नक्षत्र म्हणजे आपल्याकडे नेहमीच उखाण्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, सुभर लाह्या आणि त्यात रुपाया. 27 नक्षत्रामध्ये हा चंद्र इतका शोभून दिसतोय. हा कसा आहे तर ह्या 27 नक्षत्रामध्ये आपल्या 12 राशी ह्या विभागलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. आता ही नक्षत्र तरी कुठली आहेत तर ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, पण आता संख्या हा विषय चालला आहे म्हणून त्याचा फक्त एक उल्लेख करते. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी 27 नक्षत्र आहेत. आता ह्या नक्षत्र आहेत आकाशात, पण त्यांचा आमच्या मानवी जीवनावर परिणाम होतो हेही आमच्या ऋषींनी शोधून काढलेलं आहे. त्यांचा परस्पर संबंध काय हेही माहिती आहे. या अभ्यासातूनच पुढची भाकितंसुद्धा त्यांना करता येत होती. म्हणजे ग्रहण कधी होणार याचंही आधीच त्यांनी आडाखे अंदाज बांधायला सुरुवात केलेली होती. भविष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनांचाही संदर्भ आपल्या ऋषींना आधीच माहिती होता. आता ह्या सगळ्याचं एक स्वतंत्र असं त्यांनी शास्त्र निर्माण केलं. ऋषी म्हणजे ऋषी नव्हतेच, ते संशोधक होते, ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी ह्याचंही एक शास्त्र निर्माण केलं आणि त्या शास्त्राचं नाव आहे पंचांग. हो बरोबर आहे. आज आपण 5 या संख्येचा अभ्यास करणार. पंचांगामध्ये कुठली 5 अंग आहेत? तिथी आहे, वार आहे, नक्षत्र, योग आणि करण अशा सगळ्याच्या एकत्रित अभ्यासाला पंचांग असं म्हटलं जातं. हे पंचांगाचं शास्त्र फार पूर्वी विकसित झालेलं आहे. आता कुठलाही अभ्यास, आता पंचांगाचा, ग्रह नक्षत्रांचा तर त्यांनी अभ्यास केलाच, पण कुठलाही अभ्यास करायचा झाला ना तर त्याचीही 5च अंग असतात बरं का. कुठली 5 अंग आहेत तर पहिल्यांदा निरीक्षण करावं लागतं कुठल्याही गोष्टीचं. अगदी लॅबोरेटरीमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण असेल, या भव्य आकाशामध्ये या ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण असेल, किंवा माणसांचे नमुने असतील, प्राण्यांचे असतील, वनस्पतींचे असतील, किती प्रकारची शास्त्रे आहेत. पण पहिला पाया काय आहे तर सूक्ष्म निरीक्षण, कीन ऑब्झर्वेशन हा पहिला त्या अभ्यासाचा पहिला घटक आहे. दुसरं आहे ते म्हणजे अभ्यास. अभ्यास कशाला म्हणतो तर पुनः पौन्येन कुर्वन्ति इति अभ्यास. पुन्हा पुन्हा निरीक्षणातून काहीतरी त्यांनी आडाखे बांधले, काही सिद्धांत तयार केले, त्याला अभ्यास अशी संज्ञा दिली. तिसरा घटक आहे त्याचं लेखन, त्याची टिपणं काढलेली आहेत, त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत. हा तिसरा घटक आहे अभ्यासाचं, हे एक अंग आहे. त्याच्यानंतर चौथं अंग आहे ते म्हणजे चर्चा. समजा मी निरीक्षण केलं, मी टिपणं काढली, मी अभ्यास केला, मला वाटलं माझं बरोबरच आहे, पण दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळतील. त्यामुळे असं म्हटलेलं आहे एकच तपो द्विरध्यायी. अभ्यास करताना कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजेत. कशा तर त्याच्यातनं परस्पर संवाद साधला जातो, तुझं थोडं माझं थोडं असं करून मूळ सिद्धांत
पक्का होत जातो, परस्पर विचारांची देवाणघेवाण होते. म्हणून चौथा मुद्दा आहे तो चर्चा. आणि या चर्चेला एक शिक्का पाहिजे, एक कोणाची तरी मान्यता पाहिजे. त्याला आहे विद्वानांचं मार्गदर्शन. कोणीतरी गुरु असतील, कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असेल, त्याला हे दाखवावं, त्यांना हे विचारावं. गीतेत सांगितले ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणजे अभ्यास करताना पहिल्यांदा निरीक्षण पाहिजे, अभ्यास पाहिजे, लेखन पाहिजे, चर्चा पाहिजे आणि विद्वानांचं मार्गदर्शन. अशा 5 अंगांनी कुठल्याही विषयाचा अभ्यास केला, अगदी PhDचा अभ्यास केला तरीसुद्धा एक गाईड लागतो. त्यामुळे ही अभ्यासाची 5 अंग सांगितलेली आहेत. कितीतरी आहेत हो, 5च्या गोष्टी कितीतरी आहेत. अगदी आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंचकोश आहेत. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी या पंचकोशांचं फार विस्तृत वर्णन केलेलं आहे. पण ते आत्ता आपण बघणार नाही आहोत, कारण आपण आत्ता फक्त 5 या संख्येला स्पर्श करण्यापुरत्या कुठल्या 5 गोष्टी आहेत तेच बघणार आहोत. अगदी व्यवहारात सुद्धा आहे ना, अगदी हे अध्यात्म वगैरे जाऊ दे, आपण पंचखाद्य करतो, गणपतीमध्ये नैवेद्याला पंचखाद्य करतो, त्याच्यातसुद्धा 5च गोष्टी आहेत. खारीक आहे, खोबरं आहे, खसखस आहे, खडीसाखर आहे आणि किशमिश आहे. अशा 5 खपासनं बनलेल्या या पंचखाद्यही आपण बनवतो. किंवा पंचामृत घ्या ना, कुठल्याही पूजेमध्ये पंचामृती पूजा असं म्हणतात. त्या पंचामृतामध्ये काय काय आहे तर दूध आहे, दही आहे, तूप आहे, मध आहे आणि साखर आहे. अशा 5 गोष्टींचं मिळून जेव्हा पंचामृत होतं ना, तेव्हा त्याची चव असते ती वेगळीच काहीतरी लागते. कुठेही अगदी साधं विड्याचं पान घ्या, विड्याच्या पानामध्ये सुद्धा त्या चुन्याला काही त्याची चव वेगळीच असते, तिखट चव आहे. पानाची चव वेगळी, काताची वेगळी, सुपारीची वेगळी किंवा लवंगेची वेगळी. या 5 गोष्टींचं जेव्हा एकत्रीकरण होतो तेव्हाच तो विडा काय म्हणतात पाचक होतो, चवदार होतो आणि रंगतोसुद्धा. म्हणजे बघा ना, पंचामृत आहे, पंचखाद्य आहे, अगदी पंचगव्यसुद्धा आहे. गाईचं पंचगव्यसुद्धा प्रसिद्ध आहे, ते औषधीसुद्धा आहे. म्हणजे गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप, गोमूत्र आणि गोमय या 5 गोष्टींचा समुदाय आहे, त्याला पंचगव्य असं म्हटलेलं आहे. हाही 5चा समुदाय आहे. किंवा अगदी आपल्या श्लोकांमध्ये पंचकन्यांचं वर्णन आहे. 5 पतिव्रता स्त्रिया अशा मानलेल्या आहेत. कुठल्या आहेत त्या 5 पतिव्रता स्त्रिया? अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यम महापातकनाशनम. या 5 स्त्रियांचं रोज स्मरण जरी केलं तरी महापातकांचा नाश होतो असंही म्हटलेलं आहे. असेच 5 ज्ञानी पुरुषांचं सुद्धा नेहमी स्मरण करावं. आपण ज्ञानी नाही आहोत, पण ज्ञानी पुरुषांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये थोडी वृद्धी होऊ शकते. कोण इथे 5 ज्ञानी पुरुष? कृष्णो भोगी. कृष्ण हा ज्ञानी. आपण आता भगवद्गीता बघतोय, योगेश्वर श्रीकृष्ण आहे, तो कसा आहे? पण तो आहे भोगी. कृष्णो भोगी शुकस्त्यागी. शुकमुनी आहेत, ते सुद्धा ज्ञानाचं परमोच्च स्थान असं मानलं जातं. पण ते कसे आहेत? त्यागी, बालपणापासून विरागी आहेत, वैराग्यशील आहेत. कृष्णो भोगी शुकस्त्यागी नृपौ जनक राघवौ. 2 राजे आहेत बघा ज्ञानी. आपल्याला वाटतं राजे म्हणजे भोगविलास, हे राजे तसे नाही आहेत. जनक राघवौ. जनक राजा हा पण विदेही जनक राजा आणि राघव राम तर आपल्याला माहिती आहे श्रीराम. त्यामुळे कृष्णो भोगी शुकस्त्यागी नृपौ जनक राघवौ वसिष्ठ कर्मकर्ताच. वसिष्ठ कसे आहेत? कर्ममार्गाने जाणार आहेत. वसिष्ठांनी रामाला तो उपदेश केला, अनेकांना फार मोठं गुह्य असं ज्ञान समजावून सांगितलं आहे. वसिष्ठ कर्मकर्ताच पंचैते ज्ञानिन स्मृताः असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, आपण पंचगव्य पाहिलं, पंचखाद्य पाहिलं, पंचामृत पाहिलं, पंचपतिव्रता स्त्रिया पाहिल्या, पंचांग पाहिलं आणि पंचज्ञानी लोकसुद्धा पाहिले, अभ्यासाची 5 अंग पाहिली. अशाच 5-5च्या आणखी कितीतरी गोष्टी आहेत. खरं म्हटलं तर एका व्याख्यानात मावणारच नाहीत इतक्या गोष्टी आहेत, पण पुढच्या भागामध्ये आपण त्याही समजावून घेणार आहोत.